गौमाता आपल्यासाठी पूजनीय आहे, पण वसुबारसच्या दिवशी खास करून आपण गाई आणि वासराची पूजा करतो. पण ते का करतो ते तुम्हाला माहिती आहे का? वसुबारसमध्ये गाय आणि वासराची पूजा का केली जाते ना, ह्याच्या मागे एक कथा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीच कथा जाणून घेणार आहोत. चला मग व्हिडिओ सुरू करू. व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर तुम्हाला एका न्यूज पोर्टलबद्दल सांगायचं आहे, तो म्हणजे न्यूज कट. याच्यावर तुम्हाला प्रत्येक घडामोडीचे अपडेट्स पाहायला मिळतील आणि खास करून तुम्हाला इथे ग्राउंड रिपोर्ट्स होईल, म्हणजे ग्राउंडची रिॲलिटी काय आहे इथे तुम्हाला ते सांगेल. तर न्यूज कट्ट्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा एंड स्क्रीनमध्ये त्याचा तुम्हाला चॅनल भेटून जाईल. तर चला मग व्हिडिओ सुरू करूया. महाराष्ट्र, गुजरात आणि दक्षिण भारतच्या काही भागात वसुबारस हा सण साजरा केला जातो. महाराष्ट्रात वसुबारस या सणाला गोवस्ता द्वादशी असंही म्हटलं जातं आणि दक्षिण भारतात लोक नंदिनी व्रत म्हणून हा सण साजरा करतात. पूर्वीपासून असं सांगितलं जातं की एका गावात वृद्ध महिला त्यांच्या कुटुंबासोबत राहत होती. त्यांच्याकडे गाई गुरंही होती आणि वृद्ध महिला गाई गुरांची विशेष काळजी घेत होती. एक दिवस ते शेताच्या दिशेने निघाले आणि जाताना त्यांनी त्यांच्या सुनाला सांगितलं, गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव. खरं म्हणजे तर त्यांना बोलायचं होतं गहू आणि मूग शिजवून ठेव, पण त्यांच्या सुनेने अर्थ वेगळाच काढला. त्यांनी गव्हाळी आणि मुगाळी ह्या वासरांचे मांस शिजवून बनवून ठेवले. वृद्ध सासू घरी आली. घरी आल्यावर तिला सारा प्रकार समजला. सून आणि सासू घाबरून गेले. सासूने देवापुढे धरणे धरले आणि देवाला बोलू लागले की देव, तू कोपू नको, माझी सून अजाण आहे. देवाने वृद्ध सासूचा निर्धार पाहिला आणि गाय राडातून चारा खाऊन यायच्या अगोदरच वासरांना जिवंत केले. मग वृद्ध सासूने गाई आणि वासरूची पूजा केली, त्यांना गोडाचं खाऊ दिलं आणि त्यानंतरच ते स्वतः जेवले. म्हणून असं म्हटलं जातं की ह्या दिवशी आपण गाई आणि वासरूची पूजा करतो. तर आय होप की तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि जर ही तुम्हाला कथाबद्दल माहिती नसेल ना, तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, जर व्हिडिओ आवडला असेल किंवा कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा की तुम्हाला कथा कशी वाटली आणि चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब नाही केलात तर सबस्क्राईब करा. आणि हो, न्यूज कट्ट्याबद्दल जे तुम्हाला मी सांगितलं होतं, न्यूज कट्ट्यालाही सबस्क्राईब करा आणि डेली अपडेट्स पहा. थँक्यू. Tip, 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 tip.